हॅलो स्टुडंट्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. आजच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला पेंटमध्ये एम एस पेंट जे आपण वापरतो, स्कूल टाईममध्ये बऱ्याच जणांनी वापरलं असेल, कलर फिल करण्यासाठी किंवा इरेजर यूज केला आपण. त्याच्यामध्ये बऱ्याच टाईपच्या इमेजेस अँड फन वेने आपण यूज केलेला आहे एम एस पेंट. पण आज एम एस पेंटचा एक इम्पॉर्टंट यूज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवतोय, ज्याच्यामध्ये आपण कुठलीही इमेज रिसाईज करू शकतो किंवा कंप्रेस करू शकतो. आता होतं काय, की बऱ्याचदा आपल्याला रिक्वायरमेंट असते फोटो अपलोड करायचे, सिग्नेचर अपलोड करायचे. तर हे फोटो आणि साईन जे असतात, आपण जेव्हा कॅमेऱ्याने क्लिक करतो मोबाईलच्या, तेव्हा त्याची जी साईज असते ती मोस्टली मध्ये असते. आता वाली साईज आपल्याला मध्ये जेव्हा रिड्यूस करायची असते रिक्वायरमेंट प्रमाणे, त्यावेळी आपण या पेंट सारख्या टूलचा किती इझी पद्धतीने वापर करू शकतो हे मी तुम्हाला आता दाखवेन. ओके, सगळ्यात पहिला आपण पेंट ओपन करूया. पेंट ओपन केल्यानंतर आपल्याला ती इमेज जी रिसाईज करायची आहे, ती या पेंटमध्ये ओपन करायची आहे. तर पेंटमध्ये बरेच टूल्स अवेलेबल आहेत. त्याच्यापैकी आपण एक टूल यूज करणार आहे रिसाईज. ओके, इथे मी तुम्हाला पॉपअप करून दाखवतो की रिसाईज म्हणून एक टूल आहे, ते आपण वापरणार आहोत. सगळ्यात पहिलं काय करूया, एक इमेज सिलेक्ट करूया आणि त्या इमेजला आपण त्याची साईज जी डिस्प्ले होईल त्या साईजला रिड्यूस कसं करता येईल ते बघूया. ओके, सो इथे मी सिलेक्ट करतो काही पर्टिक्युलर इमेजेस आणि त्या इमेजेसला आपण रिसाईज करूया. ओके, सो सगळ्यात पहिलं एक सॅम्पल इमेज आपण घेऊया. सपोज माझ्याकडे ही इमेज आहे, तिला मी ओपन करतो. राईट क्लिक करायचं आहे इमेजवरती, ओपन करायचं, ओपन विथ पेंट करायचं. जेव्हा तुम्हाला रिसाईज करायची कुठली इमेज, तर आत्ता तुम्ही बघत असाल की इमेजचं रेझोल्युशन जे आहे, साईज जी आहे, ते 1.4 MB आहे. इथे तुम्ही खालच्या साईडला बघू शकता की इमेजची साईज जी आहे ती 1.4 MB असल्यामुळे तिचं रेझोल्युशन जास्त आहे आणि इमेज ची जी साईज आहे ती आपल्याला रिड्यूस करायची आहे. आता रिड्यूस करताना आपल्याला काय करायचं आहे, की आपल्याला या रिसाईज टूलवरती जायचं आहे, इथे क्लिक करायचं आहे. आता क्लिक केल्यानंतर इकडे दोन ऑप्शन्स आहेत, पर्सेंटेज आणि पिक्सेल. याच्यापैकी मी पर्सेंटेज यूज करेन आणि मोस्टली पिक्सेल सुद्धा तुम्ही वापरू शकता, बट पर्सेंटेज इज इझी वे. जसं की आता ही इमेज आपण 100% कन्सिडर केली, तर आपण हिला समजा 50% रिड्यूस करतो. जस्ट अ मिनिट. आता इथे मी काय केलं, एक्झॅक्टली 50 केलंय. पहिला 100% होतं, आता आपण 50-50 करूया. 50-50 केल्यानंतर आपण खाली साईज एक मेन्शन केलेली आहे, ती पहिली बघून घ्या की 1.4 MB ही साईज आहे या पर्टिक्युलर इमेजची. आता जेव्हा मी ओके क्लिक करेन, ओके क्लिक केल्यानंतर तुम्हाला थोडंसं साईजमध्ये डिफरन्स दिसेल की इमेज पहिली दिसत नव्हती, पण आता बऱ्यापैकी दिसते. आणि जेव्हा मी रिफ्रेश करेन, ओके, किंवा इथे क्लिक करेन, आणखी 50% आपण याच्यामध्ये रिड्यूस करूया. तर जेव्हा मी फाईल सेव्ह करेन, त्यावेळी तुम्हाला इकडे चेंजेस दिसतील की पहिले 1.4 MB होती आणि आत्ता इमेज जी आहे ती रिड्यूस होऊन 188 KB वरती गेली. याचा अर्थ कितीही मोठ्या साईजची इमेज असेल, तिला तुम्ही क्रॉप करू शकता. स्टार्टिंगला साईज तुम्हाला डायरेक्टली रिड्यूस झालेली दिसणार नाही, ज्यावेळी तुम्ही सेव्ह ऑप्शनवरती क्लिक कराल त्याच वेळी तुम्हाला साईजमध्ये डिफरन्सेस दिसतील. ओके, तर हे लक्षात ठेवा की ज्यावेळी तुम्हाला साईज कितपत रिड्यूस झाली आहे बघायचं असेल, त्यावेळी सेव्ह बटनवरती क्लिक करा. आणि हा जो ऑप्शन आहे पेंटमधला रिसाईज,
त्याच्यामध्ये पर्सेंटेज प्रमाणे तुम्ही रिड्यूस करू शकता. तर तुम्हाला कुठलंही ॲप किंवा रिसायझर, इमेज कंप्रेसर घ्यायची गरज नाही. तुमच्या पीसीमध्येच डायरेक्टली जे पेंट अवेलेबल आहे फ्रीली त्याच्यामध्ये तुम्ही यूज करू शकता. आता होतं काय, की जे ॲप्स आपण डाउनलोड करतो, त्याच्यामध्ये आपण बऱ्याच परमिशन्स देतो. जसं की आपले गॅलरी परमिशन देतो, कॉन्टॅक्ट परमिशन देतो. या सगळ्या परमिशन्स दिल्याशिवाय फ्री ॲप ओपनच होत नाही. मग यावेळी काय होतं, की आपण ज्यावेळी गॅलरीची ॲक्सेस देतो, त्यावेळी कॅमेरा ॲक्सेस देतो, कॉन्टॅक्ट ॲक्सेस देतो. हे जे डेव्हलपर्स असतात, त्यांचे इंटेन्शन्स आपल्याला माहीत नसतात, की ते कुठल्या पर्पजने आपल्याला ॲक्सेस मागतात. मग ज्यावेळी आपण फोन यूज करत नसतो, त्यावेळी ह्यांना ऑलरेडी आपण परमिशन्स दिल्यामुळे हे आपले फोटोज ॲक्सेस करू शकतात आणि कुठलाही फोटो एडिट करून अदर मार्केट्समध्ये सेल करू शकतात. त्यामुळे थोडंसं आपण अलर्ट कन्सर्न ठेवला पाहिजे, की काही टूल्स जे जेन्युइन आहेत, तेच यूज करावेत. फ्री ॲप्समध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी फ्री दिल्या जातात, पण त्याच्या मागचं इंटेन्शन आपल्याला माहीत नसतं. ओके, सो आय होप हे इमेज कसं रिसाईज करतात पेन टूल वापरून ते तुम्हाला समजलं असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक यू ऑल.